काय सांगणार आज इथे आरपीआय आठवले गट हे जे आहे की काही महार वतनची जमीन जे माजी मंत्री आहेत एकनाथराव खडसे यांनी घेतल्याची आणि परत देत नाही अशी निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय. का सांगा या प्रकरणामध्ये मला बरीचशी माहिती आहे, कारण मधल्या काळामध्ये या प्रकरणासंदर्भात मी तक्रारी कलेक्टर महोदयांकडे केल्या होत्या. तापी पूर्णा शुगर अलाइड लिमिटेड कंपनी नावाने त्यांनी एक कारखान्याच्या नावाने कंपनी उभी केली होती, ज्याच्यामध्ये एक साखर कारखाना ते मानपूर शिवारामध्ये उभा करणार होते. त्यात एक 8-10 डायरेक्टर होते, त्याच्यामध्ये जगवानी होते, खडसे होते, खडसेचे फॅमिलीचे लोक होते, माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब होते. आणि तिथे काहीतरी एकदम कवडीमोल भावाने त्या शेतकऱ्याची जमीन त्या टायमाला कारखाना होता म्हणून काही शेतकऱ्यांनी दिली पण होती. पण आजपर्यंत 87 एकर जमीन 90 एकर जमीनच्या आसपासची जमीन आहे ती जमीन आजपर्यंत घेऊन तिथे कारखान्याचा उद्देश सफल झालेला नाही. ही जमीन घेऊन त्यांना किमान 20 वर्ष माझ्या माहितीनुसार 15 ते 20 वर्षाचा कालावधी झाला आहे, आजपर्यंत कारखाना होऊ शकलेला नाही. काही लोकांच्या नावाने शेअर पण आम्ही करतो अशा पद्धतीत त्या काळात त्यांनी सांगितलं होतं. आणि यातला एक ग्रस्त असा होता की तो जमीन यांना विकायला तयार होता, ग्रामसेवक होता तो, त्याचं नाव आता मला आठवत नाही. पण त्या टायमाला त्याच्या नावाने रितसर यांनी नोटीस काढली होती देशदूत एका पेपरला की तुम्ही दिली नाही तर आम्ही जबरदस्ती घेऊ. असं काही कोणाला तो अधिकार नसतो, पण तशी त्या टायमाला ते मंत्री त्या टायमाला त्यांची पॉवर्स होती म्हणून ते अशा पद्धतीने ती जमीन त्याच्याकडून भडकवली असं मला दुर्दैवाने म्हणावं लागेल. पण तिथे आजपर्यंत कारखाना झालेला नाहीये. या लोकांच्या हातातोंडाचा घात जो होता, ज्या लोकांची उद्याचं उदरनिर्वाहाचं जे मुख्य साधन होतं, मग महारी वतन असेल किंवा तिथल्या अनेक लोकांचे असेल किंवा लेवा पाटील बांधवांच्याही काही जमिनी होत्या, काही सगळ्या समाजाच्या जमिनी होत्या, अशा जमिनी यांनी घेऊन आज ती जमीन तिथे पडीक आहे. पण आता मला हे अडकमल साहेबांनी जी नवीन माहिती दिली की त्याच्यावर पीएम किसानचाही ते लाभ घेता की विविध योजनांचा नुकसान भरपाईचा लाभ घेता, हे माहिती आता मला नव्याने घ्यावा लागेल, ते घेताय की नाही घेताय. तर ही जमीन खऱ्या अर्थाने गिरीश महाजन साहेबांनी ज्या पद्धतीमध्ये तिथे तो कारखान्याचा उद्देश सफल होत नाही म्हणून ज्या पहिला जमीन मालक होता त्याला जमीन परत करण्याचा जो मोठापणा मनाचा दाखवला तो खडसे साहेबांनी पण दाखवला पाहिजे. कारण आता ते कोरेगाव पार्कवर बोलताय, मोठ्या मोठ्याने बोलताय, कारण त्यांना उकड्या फुटल्या आहे. तर त्या बहुतेक भोसरी प्रकरणात त्यांची विकेट गेली आहे, त्यांना असं वाटतं आता कोणाची विकेट राहिली नाही पाहिजे. पण ते प्रकरण हे प्रकरण वेगळं आहे. त्या प्रकरणात ते स्वतः मिनिस्टर होते, त्यांनी स्वतः मिटिंग बोलवली होती, स्वतःच आपल्या स्वतःच्या पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली होती. हे सगळं प्रकरण त्या टायमाला झालं होतं. अजितदादाच्या संदर्भात असं काही झालंय असं मला वाटत नाही. पण हे पण प्रकरण जे आहे हे काही मी याचं समर्थन नाही करत आहे, पण मग काहीतरी प्रकरण झालं म्हणून आपण बोलायचं. पण त्याच्यापूर्वी 87 एकर 90 एकर जमीन जे गोरगरीब पीडितांची जमीन तुम्ही घेतली असताना पीडित म्हटलं पाहिजे, त्यांची हक्काची जमीन तुम्ही घेतली, 50,000 रुपये भावाने घेतली होती. आज ती जमीन किमान माझ्या माहितीनुसार 20 लाख रुपये स्क्वेअर एकर जमीन आहे. ती जमीन त्यांना परत केली पाहिजे ना. ते त्यांचे उदरनिर्वाहाचं साधन आहे. ती या लोकांना आंदोलन करण्याची गरज पडते आहे. तोपर्यंत आपल्या संवेदना जर मेल्या असतील तर तुम्ही लोकनेते म्हणायच्या लायक नाही आहे. तुमच्याकडे ऑलरेडी 200-400-500 एकर जमीन असेल. आता ती जमीन जी 137 करोड रुपये ते 100 एकरची आसपास जमीन आहे, 90 एकर जमीन आहे, ती पण जमीन यांची जी स्वतःची जमीन आहे, जी वडिलोपार्जित जमीन, एवढी जमीन असताना ह्या जमिनीचा अट्टहास कशाला गरीब लोकांच्या. ह्या आमच्या दलित बांधवांना, आमच्या बांधवांना जर आंदोलन करावं लागतं एखाद्या जमिनीच्या 5 एकर तुकड्यासाठी, तर हे दुर्दैवी बाब आहे. आपण लोकनेते जर स्वतःला म्हणत असाल तर मोठ्या मनाने जमीन परत करा आणि हा विषय थांबवा. या निमित्ताने त्यांना हे सांगेल. आणि सरकारने पण याच्यात लक्ष घातलं पाहिजे. मधल्या काळात अशाच पद्धतीने जे अडकमल साहेबांना आता सांगितलं त्यांनी की मी रितसर जमीन खरेदी केलेली आहे, तुम्ही बोलला आहे की मी रितसर जमीन खरेदी केली आहे, तर मधल्या काळात सावद्याच्या एका सावकाराने 100 एकर जमीन लोकांची रितसरच खरेदी केली होती. पण ते सावकाराने खरेदी केली ही टीडीआरने कन्फर्म करून ती जमीन त्या लोकांना परत करण्याचं काम त्या केलं. तसं सरकारने याच्यात लक्ष घालून या लोकांना ही जमीन परत करून या लोकांना न्याय देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. ही विनंती मी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री